महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याची घोषणा केली असून या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भायखळा इथे आयोजित विकसित भारत नारी शक्ती संगम या 2 दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला माजी खासदार विनायक सहस्रबुद्धे अध्यक्षस्थान होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पद्मश्री प्रतापराव पवार तसेच मीरा भाईंदर महापालिकेच्या महापालिका डिंपल मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की महिलांना केवळ आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश नसून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत महिलांना विविध व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या कर्जाच्या परतफेडीसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत वापरण्याची सुविधा महिलांना मिळणार आहे. त्यामुळे महिलांना व्यवसाय सुरू करताना आर्थिक ताण कमी होईल आणि त्या अधिक आत्मविश्वासाने उद्योग क्षेत्रात पाऊल टाकू शकतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या नव्या उपक्रमाची अंमलबजावणी शासनाच्या उमेद म्हणजेच UEMED प्रोग्राम मार्फत केली जाणार आहे. जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या उमेद मॉलमध्ये महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना मिळण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनांना व्यापक ग्राहकवर्ग मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. राज्य सरकारच्या विविध कर्ज योजनांचा आढावा घेतला असता सर्वसाधारण योजनांमध्ये कर्ज परतफेडीचे प्रमाण सुमारे 50% आसपास असल्याचे दिसते. मात्र महिलांना बचत गट किंवा इतर योजनांमधून दिलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रमाण 99% अधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. महिलांमध्ये आर्थिक शिस्त, व्यवस्थापन क्षमता आणि जबाबदारीची भावना अधिक असल्याने त्यांना उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. लाडकी बहीण योजनेला इतर योजनांची जोड देत महिलांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या या निर्णयामुळे राज्यातील महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.